तुम्हाला आणखी एक्स्ट्रा खेळाडू ठेवावा लागेल, ह्याकडे तरी लक्ष असू द्या. दोन्ही टीमला ताकीद द्या. 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं फेकून झाली पाहिजे. चला मॅचला झाली आहे सुरुवात. पुन्हा एकदा दोन्ही टीमला आम्ही देतो शुभेच्छा. एका बाजूने आझाद स्फोट वसई संघ, दुसऱ्या बाजूने जय बजरंग स्फोट पालनापाडा. पहिला बॉल तेज तरार पाहायला मिळाला निखिल बुजडचा. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र ऑन झाले. धाव फलकावरती ही एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा इथे मात्र धाव फलकावरती बनवाव्या लागतील. चंदर सावर आणि जगदीश करपुडे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. असा स्फोट वसई संघ आणि त्यांच्या समवेत जय बजरंग स्फोट पालनापाडा असा मॅच चालू आहे. निखिलचा पुढील बॉल अखोट पॅच लेन होती, ऑन साइडला खेळले गेले, चेंडू निघून गेला डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. मिळतील 2 धावा. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र योग्य तो खेळ हा करावा लागतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती डबल धाव. धावफलक पोहोचले गेले 3 या अंकांवरती. एक चांगली पार्टनरशिप इथे मात्र बिल्डअप करायची, चांगली सुरुवात करून द्यायची आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. परंतु निखिल बुजड देखील बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. चांगला रिदम, चांगले गुणधर्म गोलंदाजीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने गोलंदाज निखिल बुजडच्या. हवाई स्टोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे निशांत होते आणि त्यांच्या माध्यमातून हा झेल मात्र पकडला गेलाय. परतावं लागेल फलंदाज चंदर सावर याला. डगआउटच्या आशयाला धक्का क्रमांक पहिला बसतोय जय बजरंग स्फोट पालनापाडा या टीमला. सो मच. पहिला धक्का बसलाय चंदर सावर मात्र बाद झाले. शैलेश सावर आलेत. पॉवर प्लेचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग निखिल बुजड्याचे चेंडू फेकून झाले तर 3 झालेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्याचा डबल विकेट. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी आहे या पहिल्या षटकातील. तेज तरार बॉल, काय जबरदस्त लेन आथरली गेली. अगदी वेगवान बॉल होता आणि पूर्णपणे वेगामध्ये बीट केलं गेले फलंदाज शैलेश याला. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातखंडामध्ये वेगाने चेंडू जाऊन विसावला होता. अक्रॉस द बॅट न खेळण्याचा प्रयत्न. बॅट चलकीसी इनर रेश लागली गेले. चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील 2 धावा. 2 धावेने धावफलक पोचले गेले 5 अंकांवरती. 5 चेंडूंचा खेळ मात्र इथून झालाय. 5 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. असं पाहिलं तर मग आझाद स्फोट वसई संघ म्हटलं तर मग सर्व खेळाडू जे आपण पाहिले ना तर यंगस्टार पाहायला मिळत आहेत. परंतु यावेळेस शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर मग जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या दिशेने चेंडू आला त्या दिशेने मात्र योग्य तो स्ट्रोक पाहायला मिळाला शैलेश सावर याचा. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचले 9 अंकांवरती. चांगली सुरुवात जरूर झाली आहे परंतु एक महत्वाचा फलंदाज बाद झाला आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपन्न झाला आहे. निखिल बुजडला आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये. यावेळेस करण येतोय नंबर 2चं षटक टाकण्याकरिता. आझाद स्फोट संघाचा खेळाडू आपण पाहिलं तर मग किरण बारात तो संघाचा केंद्रबिंदू आहे. सध्या त्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहू शकता.
चांगला खेळ मात्र त्याच्याकडनं देखील सातत्याने आपण पाहिला आहे. वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये अनेक पारितोषिक आझाद स्पोर्ट वसई या संघाच्या नावावरती देखील आहेत. स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मग चांगले मोठी स्वप्न ठेवायचे असतील तर मग मोठा संघर्ष करावा लागेल. जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा या संघाला होम ग्राउंड आहे आणि चांगला खेळ मात्र करण्याचा प्रयत्न करतात. यावेळेस ते एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळले होते फलंदाज जगदीश, परंतु एक सिंगल धाव त्यांना देखील मिळाली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचले गेले 10 अंकांवरती. आज वेदना आहेत, उद्या विजय असेल. थांबलास तर हरशील, लढलास तर जिंकशील. परिस्थिती नाही तुझा आत्मविश्वास तुला पुढे नेईल. यावेळेस आपण पाहिलं तर मग आत्मविश्वासाने निश्चितच लढावं लागेल जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा या संघाला. चांगला खेळ आहे. जगदीश आणि शैलेश याच्याकडे चांगले स्ट्रोक ते खेळू शकतात, चांगला धावफलक ते उभारू शकतात. पुढील बॉल पॉइंटला पुन्हा एकदा स्लाइस करायचं होतं. पुन्हा एकदा हा डॉट बॉल असणार आहे. करण भुजड एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे आझाद स्पोर्ट वसई या संघाचा. अनेक पारितोषिके त्यांनी देखील जिंकलेत वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. देशाच्या शिखरावरती चढायचं असेल तर मग तुम्हाला संघर्षाच्या घाटातून मात्र जावं लागेल. तर संघर्षाच्या घाटातून जात असताना मात्र नेहमीच अडथळे येत असतात आणि ते अडथळे सहजपणे तुम्हाला दूर करावे लागतील. यावेळेस आपण पाहतो अडचणीमध्ये सापडलाय शैलेश सावर. रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल. या ठिकाणी सिंगल धाव होते, तिथे मात्र डबल धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा आपण पाहिला तर मग कमी पडला शैलेश साबर आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याला मात्र परतावं लागेल डग आउटच्या दिशेनं. थँक्यू सो मच. धाव फलक पोहोचले गेले 11 अंकांवरती. 11 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडं संघर्ष करणं सोडू देऊ नका, कारण तोच संघर्ष तुम्हाला निश्चितच यशाच्या शिखराकडे उचलू शकतो. यावेळेस आपण पाहिलं तर मग मंगेश जाबर आलेत आणि आल्या आल्या पॉइंटला मात्र खेळण्याचा प्रयत्न वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. आउटफील्ड अंपायर कडनं डिसिजन आलाय की निश्चितच हा बॉल आहे तो चेक करायचा आहे. पण वाईट साठी रिव्ह्यू घेतला. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू असणार आहे. धावफलक स्थिर आहे 11 अंकांवरती. चेंडू फेकून झाले जवळजवळ आपण पाहिलं तर 5. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त हवेमध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. नकुल होते आणि त्यांच्याकडनं आपण पाहिलं तर मग हे चांगले प्रयत्न, परंतु झेल मात्र झाला आहे ड्रॉप. धावसंख्या 2 ने पुढे सरकले, पोहोचले गेले 13 अंकांवरती. 6.50च्या सरासरीने हे धावफलक सध्या तरी आपण पाहतोय जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा या संघाचं. इथून अजून चांगले प्रयत्न करावे लागतील.
चांगली मेहनत ही अजून करावी लागणार आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. या 12 चेंडू मध्ये 25 ते 30 धावा अजून सुद्धा बनवाव्या लागतील एक चांगला धावफलक उभा करण्याकरता. जगदीश आहे ऑन स्ट्राईक वरती आणि मंगेश देखील पाहायला मिळतोय. ऑन साइडला सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी निशांत घरत. चांगले फिल्डिंग पाहायला मिळेल. ते आउटफील्डचे जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत निशांत करण. निखिल देखील पाहायला मिळत आहेत. संघर्ष हा काही तासाचा किंवा दिवसाचा तर काही वर्षाचा असतो, परंतु संघर्ष करणे सोडून दिलं ना तर तो तुमच्या आयुष्यभर मागे राहू शकतो. यावेळेस आपण पाहिलं तर मग दीप सॉरी शॉट स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळले होते. हा स्ट्रोक एक सिंगल मात्र इथून पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक बुजले गेले 15 अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. बुंद बुंद से सागर बनता है. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. बॉलच्या मिरिट मध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं असतं. यावेळेस हा स्ट्रोक खेळण्याकरता बॉडी थोडीशी मात्र डाऊन केली होती आणि फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा मनसुबा मात्र बनवला होता. पुढील बॉल नकुल. नकल बॉल पाहायला मिळालाय. आणखी एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी नकुल मानकरची आपल्याला पाहायला मिळते. एक यंग टॅलेंट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगला क्रिकेट नकुलकडे देखील आहे आणि तो सातत्याने तो सिद्ध देखील करून दाखवलाय त्याने. पुढील बॉल धीम्या गतीने बॉल हाताळला. यावेळेस हा चेंडू आहे वाईट. षटकातील पुढील बॉल. हो यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साइडला. एक धाव इथे मात्र पूर्ण झाली आहे. इक्के दुक्के से काम नहीं चलने वाला है. तुम्हाला जर एक मोठं टार्गेट बनवायचं असेल तर त्याच्याकरता संयम खूप महत्वाचा आहे. बॉलच्या मेरिट मध्ये येऊन तुम्हाला योग्य तो खेळ मात्र करावा लागणार आहे. योग्य त्या धावा मात्र बनवाव्या लागतील. हो यावेळेस थोडीशी बॅट क्लिप थोडीशी लवकर फिरली होती. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा मनसुबा होता फलंदाज मंगेश याचा. पण सध्या तरी संत आणि सावधगिरीने खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्या 6च्या सरासरीनं 18 धावा. इथून अजून सुद्धा एक शेवटचं षटक मात्र बाकी आहे. संकटावर ते अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी मात्र इतिहास घडला पाहिजे. सध्या तरी एकतर्फी हा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ज्या अनुषंगाने बॉलिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला आझाद स्फोट वसई या संघाचा. यावेळेस निशांत घरत यांना आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. निशांत घरत एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत आझाद स्फोट वसई या संघाचे. आझाद स्फोट वसई संघाचं नेतृत्व निश्चितच जे लेजंड खेळाडू आहे त्यांनी मात्र सांभाळला गेलाय. सध्या तरी यंग स्टार जे खेळाडू आहेत त्यांना मात्र इथे चान्स दिलाय. पंच आउट आहे की मग नॉट आउट की मग डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धावा आल्यात. येस फलंदाज मात्र बाद असणार आहे कारण झेल जो आहे तो कॅरी केला. धक्का क्रमांक 3 मंगेश जाबर यांना देखील परतावं लागले डगआउटच्या आशयाला. स्ट्रगल मात्र मंगेशने देखील खूप चांगले केले परंतु बॉलिंगचा अभाव जो आहे तो योग्य पाहायला मिळालाय. आझाद स्फोट वसई टीम कडनं पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर मग विकेट प्राप्त केली आहे निशांत घरत याने. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे देखील खूप भयानक असतात परंतु जेव्हा मनावर कंट्रोल करतो ना तेव्हा मात्र निश्चितच चांगला खेळ हा सातत्याने केला जातो. कारण मनातील विचार जर तुमच्या पॉझिटिव्ह असतील तर तुम्ही चांगला खेळ करू शकता. इथून मात्र आपण पाहिलं तर अजय भोवर आलेत न्यू बॅटर.
हो, ब्लॉकाल मध्ये चेंडूच्या हाताने एष्ट्यांच्या समोर पकडले गेले. अजयला देखील परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. अजून एक विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त केली आहे. पूर्णपणे बंदिस्त केलं गेलंय. बॅटर मनोज पटेल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. असं वाटतं देवानंद नाही आहेत प्लेइंग 11 मध्ये. वेगवान बॉल होता परंतु चुकीच्या दिशेने पाहायला मिळालाय. 1 मध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धावफलक पोहोचलं गेलंय 1900 आकड्यांवरती. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे आणि तो अनुभव आहे निशान याच्याकडे. आणि त्या अनुभवाचा योग्य तो वापर मात्र इथे केला जातोय. धावफलक 1ने पुढे सरकलाय. पोचला गेलाय 20 अंकांवरती. अजूनही चेंडू शिल्लक असतील. जवळजवळ 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. समोरच्या दिशेने खेळले गेले 20 स्टेप मध्ये हा स्ट्रोक पाहायला मिळाला जगदीशच्या बॅट मधनं. 2 धावा इथून मात्र पूर्ण केला जातील. 2ने धावफलक पोहोचले गेले 22 अंकांवरती. ट्राय अगेन. पुन्हा प्रयत्न कर. कदाचित मग प्रयत्न केले तर चांगला रिझल्ट तुला मिळू शकतो. जगदीश आहे ऑन स्ट्राईक वरती जो सलामीला आलाय. अजून एक समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक खेळले गेलेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव ही पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 23 अंकांवरती. आपलं थांबवलं गेलंय मनोज याने. नॉट वरी मी आहे ऑन स्ट्राईक वरती. इथं मात्र वाईट चेंडू आलाय. अवांताच्या सुरुमध्ये एक धाव अजून टीमच्या टोटल मध्ये ही पाहायला मिळणार आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. फुलटॉस बॉल यावेळेस मिस केलाय आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग 4 ओव्हरचा खेळ आहे तो संपन्न झालाय आणि 6च्या सरासरीने 24 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळालेत. आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 25 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील. चला थोडीशी घाई करायची आहे. आझाद स्पोर्ट वसई थोडी घाई करा कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये मग लगेच अंधार हा लवकर होतो या मैदानावरती. तसेच विनंती असणार आहे जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा टीमच्या सर्व खेळाडूंना आपण देखील थोडे शतरक्षण लावून घ्या. जर आपण महेंद्र पवार याच्याकडे एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. Yeah.
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण बारादे आणि करण भुजळ ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. छोट टायटल आहे आणि सॉरी छोट टार्गेट देखील आपल्याला पाहायला मिळेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. किरण बाराद अँड करण भुजड ही सलामीची जोडी आपण पाहतोय. खूप चांगला जबरदस्त बॅटिंग लाईफलाईन आझाद स्पोर्ट वसई संघाकडे आहे. यावेळेस करण अँड किरणला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चला घाई करायची आहे, इथून घाई करा. निश्चितच जशास तसं उत्तर देण्याकरता बॉलिंग ही खूप चांगली टाकावी लागणार आहे. हिराजी चौधरी नावाचा हा गोलंदाज पॉवर प्लेचं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहणार आहोत. एक लेजंड प्लेअर पाहायला मिळतोय हिराजी चौधरी, परंतु जास्त प्रमाणावरती त्याला मात्र गोलंदाजी पासून थोडस लांब ठेवलं होतं, परंतु यावेळेस त्याला संधी दिली आहे. हिराजीचा पहिला बॉल इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला मात्र झेल पकडला गेलाय. किरण बारात सोस्त्यामध्ये बाद झालेत. किरण बाराची वरात काढली या डगआउटच्या दिशेनं. पहिल्याच बॉल वरती आउट झालेत. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर मग फलंदाज किरण बारात बाज झालेत. हिराजी चौधरी यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्याने मात्र पहिल्याच बॉल वरती एक मोठी विकेट प्राप्त केली आहे. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगले बॉलिंग आहे, चांगला अनुभव देखील आहे हिराजी याच्याकडे आणि तो अनुभव अगदी पणाला लावलाय या ओव्हर मध्ये. दोन्ही चेंडू फेकलेत, अजून सुद्धा एकही धाव त्यांनी मात्र दिली नाहीये आणि एक विकेट देखील प्राप्त केला. यावेळेस ऑन साइडला खेळण्याची मानसिकता क्षेत्ररक्षक आहेत दोन, परंतु थोडेसे लांब राहिलेत दोन्ही क्षेत्ररक्षक आणि चेंडू आपण पाहिला तर मग दोघांच्या मध्ये अगदी पडला गेला आणि त्या अगोदर 2 धावा ह्या पूर्ण झाल्या. 2 धावेने धावफलक मात्र ऑन झाले. नकुलला पाहतोय नंबर या 3 क्रमांकावरती 25 धावा विजय करता बनवायचे आहेत. एवढंच फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदलाव केला गेलाय. मनोज पटेल मात्र थोडस एक्सचेंज केलं गेलं. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला घेतलाय आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात केला. स्विच हिटचा फटका योग्य तो पाहायला मिळालाय. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये, मिळतील 2. 2ने धावफलक पोहोचले गेले 4 अंकांवरती. फोकस ऐसा रखो कि आपके और आपके सपनों के बीच में कोई ना सके. अशाच प्रकारचा खेळ मात्र करावा लागणार आहे. सध्या तरी तेच दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढील बॉल हलकेसे स्टेप आउट झाले. ओहो झालीये जगदीश करपडेकडनं चुकी आणि त्या चुकीला माफी नहीं है. मौका भी दिया और इस बार बहुत बड़ा ये चौका भी दे दिया. 4 रन. अहो ज्याची होती त्यानं जाणली, ज्याची होती त्यानं जाणली. आम्ही इथून मात्र झेल सोडला. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्ले अँड मिस हा डॉट बॉल पहिल्या षटकाचा खेळ इथून संपन्न झाला. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 1-8. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग नकुलनं चांगला खेळ केला. किरण पहिल्याच बॉलवरती आउट झाला. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग
पाच चेंडू खेळला गेलाय नकुल आणि त्याने मात्र 8 धावा या बनवल्यात. नंबर 2चं षटक टाकण्याकरता जगदीश खरपुडे आलेत. एक झेल मात्र सोडलाय, कदाचित तो झेल पकडला असता तर मग काही धावा देखील वाचू शकल्या असत्या. षटकातील पुढील बॉल ओ यावेळेस सुंदर झेंडूच्या हातांनी केली गेले. पहिल्याच बॉलवरती स्विच करण्याचा प्रयत्न करणचा देखील राहिला होता, परंतु असफल ठरले गेलेत. स्विचचा फटका खेळण्याकरता तुमचा फुटवर्क, तुमची बॉलवरची नजर, त्याच्यानंतर बॅट क्लिप, अशा काही गोष्टी आहेत ना त्या निश्चितच परिपूर्ण असायला हव्या. त्याच स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट बॉल येईल. थोडासा बॅट क्रिकेट या ठिकाणी खेळला जातोय. ज्या नावासाठी ओळखला जातोय संघ जात स्फोट वसई, तो खेळ मात्र अजून इथून मात्र दिसून आला नाहीये या मॅच मध्ये. परंतु बॉलिंग आपण पाहिले तर इनक्रेडिबल पाहायला मिळालंय, अविश्वसनीय ही बॉलिंग पाहायला मिळते जगदीश कडनं. पुन्हा एकदा धीम्या गतीने हा बॉल फेकला गेला होता. मनोज पटेल आहेत चेंडूच्या खाली, पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल करण भुजड याचा खेळ आउट. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यानं कुठला थांब याला कोण घालील येसने बरबारी गोष्टी भेगमे बेग म्हणजे आली आदिलशहाची आई बघा नजर रक्ताचा अंगार दरबार झाला गपगार कुणी खेळला पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्या दटानं एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून दिली आहे डीज महेंद्र पवार यांनी. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊनी राखतो आम्ही स्वराज्याचे तख्त. सरसरत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त, आम्ही फक्त आणि फक्त श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त. मॅचच्या दिशेने आपण लक्ष फोकस करूया. जवळजवळ दुसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले 3. पुढील बॉल ओ अजून एक डॉट बॉल आलाय. निशांत घरत आलेत मैदानाच्या आतमध्ये. आज थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळालाय आझाद स्पोर्ट वसई या संघाकडनं. सध्या तरी ही मॅच आपण पाहिली ना तर कासवशा पद्धतीनं हा खेळ सध्या चालू आहे, परंतु कासव आणि ससा या दोघांची गोष्ट, त्यांची स्टोरी देखील विसरून चालणार नाहीये. कारण धीमा चालणारा कासव देखील शर्यत जिंकू शकतो, हे देखील लक्षात असायला हवं. पुढील बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग झाली आहे डीप मिड विकेटला. एक सिंगल धाव इथून पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 9 या अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर ही 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5व्या बॉल वरती 1 धाव इथून मात्र आली आहे. चेंडू फेकून झालेत 5. षटकातील पुढील बॉल यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिला तर डिक्लेरेशन झोनच्या दिशेने निघून गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचले गेले 11 या अंकांवरती. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. अरे पहिला 8 होते, 11 झाले असतील. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा आलेत. हाकेला धावणारी, नवसाला पावणारी खुपरे गावची आई महामाई देवीच्या नावानं, तिच्या आशीर्वादानं ही स्पर्धा आपण पाहतोय.
आई महामाई देवी चषक 2026 आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील मॅच क्रमांक आपण पाहतोय पहिल्या फेरीतील 6. चला थोडीशी घाई करायची, अजून सुद्धा भरपूर सामने इथे खेळवायचे बाकी आहेत. संध्याकाळी मग बॅड लाईटचा क्रिकेट मात्र खेळावा लागतोय. पांडुरंगजी सावर आलेत नंबर 3चं षटक टाकण्याकरिता. एक लेजंड प्लेअर आहेत, आमचे चांगले रिलेटिव्ह देखील आहेत आणि यावेळेस इन ऍक्शन मध्ये त्याला देखील पाहू शकता. पांडुरंग सावर यांचा पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती ऑन साईडला उडवले चेंडूला, सीमारेषा पार, षटकार 6. पांडुरंग सावर यांचं देखील भव्य स्वागत केलंय निशांत घरत या खेळाडूने. भरपूर शांत होता निशांत, परंतु यावेळेस मात्र शांत न राहता त्यांनी देखील थोडीशी चतुराई दाखवली या स्ट्रोक वरती. धावफलक पोचले गेले 17 अंकांवरती. पुढील बॉल, यावेळेस आणखी एक मोठा स्ट्रोक येते ऑन साईडला, परंतु चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले. चंदर सावर होते त्या ठिकाणी, चांगले फिल्डिंग, परंतु 2 धावा योग्यरित्या इथून मात्र पूर्ण केलेत. या 2 धाव्यानं धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 1900 आकड्यांवरती. जवळजवळ 25 धावा मात्र विजयासाठी बनवायचे आहेत. धावफलक पोचले गेले 1900 आकड्यांवरती. हो, सुंदर चेंडूच्या हाताळणी. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला तर मग षटकार आला, त्याच्यानंतर 2 आणि त्याच्यानंतर डॉट बॉल. तर थोडीशी रिक्स आहे ना, ती घ्यावी लागणार आहे गोलंदाजाला देखील. जास्तीत जास्त डॉटच्या सुरूमध्ये चेंडू जरी फेकले तरी मग चांगला कमबॅक मोठ्या प्रमाणावरती करण्यात येईल. परंतु यावेळेस वाईड बॉल, एक्स्ट्रा ज्या धावा आहेत त्या कुठेतरी थांबवाव्या लागतील. मॅच मध्ये शेवटपर्यंत लढा द्यायचा असेल तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी प्रमाणावरती कराव्या लागतील. ओ, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटकीप थोडीशी वरून फिरली आणि चेंडू आपण पाहिला तर मग थोडासा धीमा आहे, तो निघून गेला. पुढील बॉल खेळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज आहेत. स्टेप आउट होऊन खेळले होते, यावेळेस आपण पाहिला तर ओहो, मिस्टेक मंगेशने केली आहे. प्रत्येक धाव निश्चितच थांबवणं तेवढंच गरजेचं आहे, कारण तुमच्या अकाउंट मध्ये बॅलन्स हा भरपूर कमी आहे. इथून आपण पाहिला तर वाईट देखील आला, ज्येष्ठाच्या सुरूमध्ये 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक पोचले गेले 22 अंकांवरती. आता मात्र 3 धावांची आवश्यकता असेल हा मॅच जिंकण्याकरता. हो, सॉफ्टहँडने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आला डॉट. जवळजवळ आपण पाहिला तर मग 5 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. 7 चेंडू 3 धावा अजूनही जिंकण्याकरता हव्या आहेत. अ गुड नीड इज नेव्हर लॉस. चांगले कार्य कधीही वाया जात नाहीये आणि चांगले बॉलिंग करतो या ठिकाणी गोलंदाज. हो, यावेळेस अकू टप्प्याची लेन होती, ऑन साईडला मात्र परिपूर्ण केले, रीड केले बॉलला आणि चेंडू निघून गेलाय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि अशा प्रकारे हा सामना मात्र जिंकलाय आझाद स्पोर्ट वसई या संघानं. चला नेक्स्ट मॅच आझाद स्पोर्ट वसई आणि त्यांच्या समवेत गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा या 2 संघामध्ये आपण करणार आहोत टॉस. परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू असणार आहे तो म्हणजेच मिस्टर